आव्हान न्यूज. आता काहीही लपणार नाही, आम्ही वास्तव तेच दाखवतो. ग्रामदैवत अष्टभुजा देवी मातेच्या 12 गाड्या उत्साहात. भुसावळ येथील भाविकांचे ग्रामदैवत असलेल्या श्री अष्टभुजा देवी मातेच्या यात्रेनिमित्त शहरात मंदिराची रंगरंगोटी करून रोषणाई करण्यात आली होती. शेकडो वर्ष जुना लाकडी रथ बाहेर काढून त्याची देखील विधिवत पूजा अर्चा करून तो दर्शनासाठी खुला करण्यात आला होता. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी देवीच्या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यानिमित्त दरवर्षी या ठिकाणी 12 गाड्या ओढण्याची परंपरा आहे. ही परंपरा अखंडित सुरू आहे. सायंकाळी 12 गाड्या या देवीच्या जयघोषात निघाल्या. जामनेर रोडवरील शनी मंदिर ते अष्टभुजा देवी मंदिरापर्यंत सुमारे 800 मीटर अंतर पार करण्यासाठी अवघी 9 मिनिटं लागली. सायंकाळी 7च्या सुमारास या 12 गाड्या सोडल्या गेल्या. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची मोठी गर्दी झाली होती. आकाश नाले हे प्रमुख भगत होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी लक्षात घेता जळगावकडून येताना जामनेर रोडवरील शनी मंदिरापासून ते अष्टभुजा देवीच्या मंदिरापर्यंत 12 गाड्या ओढल्या जातात. म्हणून शहरात येणारी सर्व वाहने याच रस्त्याच्या बाजूने वळवण्यात आली होती. यावेळी नगराध्यक्ष सौ गायत्री भंगाळे, नगरसेवक निर्मल कोठारी, नितीन धांडे, राजीव विजय चौधरी आणि शिवसेना शहरप्रमुख पवन नाले यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली. आव्हान न्यूजसाठी संजय सिंग चव्हाण यांचा रिपोर्ट, भुसावळ. आज आपण सगळे इथे जमलेलो आहो अष्टभुजा देवी मंदिर 12 गाड्यांनिमित्त. ही परंपरा आमच्या घरी 5 पिढ्यांपासून चालू आहे. अगोदर माझे आजोबा भगत स्वर्गीय शंकर चिमण पाटील यांच्या हस्ते या 12 गाड्या ओढल्या जायच्या व तसंच आता माझे वडील एकनाथ शंकर पाटील हे परंपरा पुढे चालवत आहे व तसंच आता भगत आकाश नाले व बगले, अजय खडसे व अजिंक्य मुळे यांच्या हस्ते या 12 गाड्या ओढण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी आम्हाला सगळ्या सामाजिक बांधवांचं खूप सहकार्य मिळतं. हा आमच्या परिवाराचा वैयक्तिक कार्यक्रम नसून हा एक सामाजिक कार्यक्रम आहे. सो गंगाराम प्लॉटचे सगळे भावी भक्त झाले, त्याच्यानंतर सगळे नगरसेवक झाले व सगळे सामाजिक बांधव हे आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करतात आणि यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम पार पडणं शक्य होत आहे. तर माझी सगळ्यांना हीच विनंती आहे की इथून पुढे सुद्धा तुम्ही आम्हाला अशाच प्रकारे सहकार्य करत राहावं आणि ही परंपरा अशीच पार पडत राहावी. तसंच प्रभाग क्रमांक 20 चे नगरसेवक राजदादा चौधरी यांचं पण आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य होत आहे आणि इतर सगळ्या भावी भक्तांचं सहकार्य होत आहे. माझी हीच इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी असंच सहकार्य करत राहावं आणि ही परंपरा अशीच पुढे चालत राहावी. बस एवढंच बोलतो. भाविकांना हेच सांगू इच्छिते की आता हा जो आपला सामाजिक कार्यक्रम आहे, आजकाल आपण आपल्या सगळ्या रीत्या आपले सगळे पारिवारिक सण वगैरे जे सगळ्या गोष्टी आहे या आपण मागे टाकत चाललोय. तर माझी हीच इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी ह्या समोर नेत राहाव्या आणि ह्या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व होत राहावं, पुढे चालवत राहाव्या, ताकी पुढे येणाऱ्या पिढ्यांना पण कळावं की आपले सामाजिक कार्यक्रम काय असतात काय नसतात ह्या सगळ्या गोष्टी. तसंच आता भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्रीताई भंगाडे ह्या आमच्या इथे देवदर्शनासाठी आल्या होत्या. तसंच 2 वर्षापूर्वी केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे या सुद्धा दर्शनासाठी घरी हजर होत्या. तर हेच मला म्हणायचं आहे की ते त्यांचा मौल्यवान वेळ काढून आमच्या इथे येता कार्यक्रमाची शोभा वाढवता. तर हे असंच चालत राहावं आणि या सगळ्यांचे मी खूप मनापासून आभार मानते आणि हीच विनंती करते की तुम्ही असंच सहकार्य करत राहा. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.